श्री स्वामी समर्थ। बाळा, आज फक्त 2.5 मिनिटे माझे ऐक, तुला तुझे उत्तर मिळेल। आज जरी तुझ्या पाठीमागे संकटे लागलेली असेल तरीही ही संकटे तुझा पुढचा मार्ग मोकळा करणार आहे। माझा हा तुला आधाराचा शब्द नव्हे तर तुला यशाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे। तुला स्वतःला कळणार नाही इतके मला तुझ्या मनातले सर्व भाव कळतात। लवकरच तुला जे हवं आहे ते तू प्राप्त करणार आहे। तुझ्या आयुष्यात काही नसले तरीही मी सर्वस्वी आहे। बाळा, तू मला जेव्हापासून गुरु म्हणून स्वीकारले त्याच क्षणापासून तुझे जीवनचक्र हे माझ्या सल्ल्याप्रमाणे चालू लागले। जोपर्यंत या ब्रह्मांड नायकाचा हात तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत तू सर्वस्वी माझा आहे। तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, अडचणी, वाईट प्रसंग, दुःखद घटना मला नेहमीच सतावत असतात। बाळा, मी तुझ्यावर आणि तुला प्रिय असणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर जीवापाड प्रेम करतो। प्रपंच हा खूप कठीण असतो, परंतु जेव्हा या प्रपंचात गुरु येतो तेव्हा तो प्रपंच नसून एक यशस्वी नाव असते आणि त्या नावेला योग्य ठिकाणी नेण्याचे काम गुरु करत असतो। बाळा, वैराग्य म्हणजे प्रपंचाबद्दल अनासक्ती। वैराग्याचा दुसरा अर्थ विरक्तपणा असाही आहे। विरक्ती ही सदृढ मनाची निशाणी असून जीवनाबद्दल, जीवाविषयी धारणा दृढ करणारी आहे। विरक्ती ही सहजी निर्माण होत नसते, तर त्यासाठी मनाची तयारी करावी लागते। संयमाचा लगाम घालावा लागतो। सर्वात असूनही त्यापासून मी अलिप्त आहे ही भावना मनात जागृत करावी लागते। विरक्त म्हणजे रस नसणे किंवा त्यातून बाजूला होणे। आपल्याकडे श्रावणात अनेक उपास तापास होतात। कित्येक जण श्रावण मास पाळतात, महिनाभर मद्यपान, मांसाहार वर्ज्य करतात। महिनाभर त्यांचा निग्रह टिकतो, पण श्रावण मास संपताच ते परत मागच्या पानावरून पुढच्या पानावर येतात। पण केवळ उपचार म्हणून ते सारे करतात। या काळात त्यांचा संयम, निग्रह टिकतो, पण निग्रह म्हणजे विरक्ती नव्हे, तर सगळे करत असतानाही त्यातून नामानिराळे राहणे हीच विरक्ती होय। संत तुकाराम, संत नामदेव व इतर अनेक संतांनीही संसारात राहून संसार सुख घेतले, पण संसार करूनही त्यांचे लक्ष ते परमार्थाकडेच होते। भोगात राहून विरक्त राहणे, वैराग्य स्वीकारणे हे सहज साध्य नाही। बाळा, प्रपंचात राहून आपण नेहमी माझे माझे म्हणत असतो, परंतु मृत्यूसमयी आपल्याला कळून येते की इथे तर माझे काहीच नाही। माझी स्वतःची मुले, बाळे, नातेवाईक एवढेच काय, तर हे शरीरही माझे नाही। या संकल्पनाची जाणीव मृत्यूसमयी होते, परंतु त्यावेळी आपल्या हातून वेळ निघून गेलेली असते। म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, भोगात सुद्धा योगी राहा। बाळा, आजच्या या जगात नामस्मरण सगळ्यात मोठा हा आपला हत्यार आहे। सगळ्या संकटांपासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे नामस्मरण। तू मला खूप प्रिय आहे, म्हणूनच मी तुला वेळोवेळी कुठल्या न कुठल्या माध्यमातून संदेश देत असतो आणि तू हा संदेश ऐकावा अशी माझी इच्छा असते। एक लक्षात घे की नेहमी कर्मालाच प्राधान्य दे, कारण कधीही कोणालाही न चुकलेली गोष्ट म्हणजे आपले कर्म। माझ्या प्रिय दूता, हा तुझ्यासोबत होणारा दैवी सुसंवाद पूर्ण ऐकल्यास धन्यवाद। एक लक्षात ठेवा, गुरूंचे नामस्मरण हे या प्रापंचिक समस्यावरील खूप प्रभावी औषध आहे। श्री स्वामी समर्थ।